निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा घोषणा आणि पोकळ वल्गना असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केलाय। स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पाचा निषेध करत अर्थसंकल्पाची होळी केली आहे। शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल दिली जाते असा आरोपही स्वाभिमानीने केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाची होळी करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। एकीकडे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, परंतु या कृषीप्रधान देशामध्ये या महाराष्ट्रात 4 लाखाच्या वर शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी ठोस पावलं उचलायला पाहिजे होती। कर्जमुक्ती पाहिजे होती। कापसाला, सोयाबीनला कवडी मोल भाव आज बाजारामध्ये मिळत आहे। हे बाजारभाव कसे वाढतील आणि शेतकऱ्याची आर्थिक समृद्धी कशी होईल यावर भर द्यायला पाहिजे होता।